पर्यंत वारकरी झालो नव्हतो मी, हा. तोपर्यंत इतकं विचित्र वागत होतो. रामकृष्ण हरी माऊली, आता वाजलेले आहेत 4:30. ही खरं तर चहाची वेळ आहे प्रत्येकाची. 4-4:30 दरम्यान सगळे चहा घेत असतात आणि आपण ज्या दिंडीला भेट दिलेली आहे त्यांचीही चहाची वेळ झालेली आहे. बघा मोठ्या पातेल्यात चहा आहे आणि आता सगळे चहाचा आनंद घेणार आहेत. म्हणजे वारीत कसलीच कमी नसते, फक्त आपली इथपर्यंत येण्याची इच्छा हवी. इच्छा प्रगट व्हायला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण आता मी बऱ्याच दिंडींना भेट दिल्या तर तिथे सगळं अगदी त्यांचं जेवण, तुमचं रोजचं दिन म्हणजे कार्यक्रम, दिनचर्या ठरलेली असते. सकाळचं उठून चहा, नाश्ता, जेवण, मध्ये तुमचा जो वेळ असेल तर हरिपाठ, भजन, कीर्तन, नंतर आता 4 वाजले की चहा, पुन्हा संध्याकाळचं जेवण. म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित असतं. फक्त थोडी ऍडजस्टमेंट करावी लागते ती निवाऱ्यासाठी फक्त. म्हणजे काही ठिकाणी चांगली सोयी असते, कधी मिळत नाही, किंवा कधी पाऊस असला तर थोडी. कारण आपण बघू शकता आता बाजूला ओपन प्लेस आहे आणि अशा ठिकाणी राहावं लागतंय टेंट करून. माऊली, तुम्हाला एक प्रश्न विचारते, वारकरी होणं सोपं की अवघड? वारकरी होणं सोपं की अवघड, काय वाटतं तुम्हाला? त्यावेळेस जोपर्यंत वारकरी झालो नव्हतो मी, तोपर्यंत इतकं विचित्र वागत होतो. काहीच सांगायला सुद्धा, जवळ घ्या थोडस माईक. सांगायला सुद्धा काय, लोक उठतात आणि चालतात पंढरीला, घरी खायला भेटते नाही की यांना. परंतु ज्यावेळेस मला भगवंताची कृपा झाली, गुरुप्रसाद मिळाला वेरूळच्या आश्रमात, तिथून पुढे माझं जीवनातलं परिवर्तन झालं. आणि खरं सांगायचं म्हणजे पांडुरंगाची मूर्ती किती आहे? फक्त 3 ते 3.5 फूट. पण त्या 3.5 फुटाच्या मूर्तीनं पूर्ण भारत देशाला वेळ लावलेलं आहे. आज त्याचीच कृपेने इतकी जनता येते. कोणी वेळ लावलं ते? देशाला नाही, परदेशाला, कारण ग्लोबल वारी पण सुद्धा येते. येतात. हो, तर ही फक्त त्या मूर्तीची किमया आहे आणि आपल्या आस्थेची. आपण मानलं तर भगवान, नाही मानलं तर देव, दगडाचा देव, पत्तर. मानव तो भगवान, नाही तो पत्तर. अगदी अगदी. पण हृदयात भगवंत आहे. मग असा काय बदल झाला की तुम्ही या भक्ती मार्गाकडे वळलात? बदल खूप झाला, सांगायला सुद्धा शब्द कमी पडतात माझ्याकडे. अजून काय बोलू, सांगायला सुद्धा शब्द कमी पडतात. न होणारी कामं तो करून देऊ राहिला माझी. माझे जीवन कर्म जर सांगितलं तर 1967 नाही 1967-68 मध्ये मी मॅट्रिक पास झालेलो आहे. मॅट्रिक पास झाल्यानंतर मी वेडा बनलो होतो. वेडा बनल्यानंतर एका देवस्थानावर गेलो, तिथं मला सुधारलं. भगवंताची कृपा झाली माझ्यावर. आम्ही नाथ भक्त आहे, शिवभक्त आहे, वैष्णवपंथी आहे, सगळ्यातून निघालेलो आहे. परंतु ज्या वेळेस मला गुरुकृपा झाली, तिथून पुढे माझं खरं जीवन परिवर्तन होत गेलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जसं आपल्यालाही पांडुरंग, म्हणजे आपल्यालाही या भक्ती मार्गात जर यायचं असेल तर आपल्या इच्छेबरोबर परमेश्वराची इच्छा तितकीच महत्वाची असते. कारण त्याचं बोलवणं आल्याशिवाय आपण इथे येत नाही. गुरु कृपा झाल्याशिवाय कोणतंच काही प्राप्त होत नाही. तुम्ही किती ग्रंथ वाचा, तुम्ही किती काही करा, परंतु बाहेर जनरल नॉलेज हे कामाचं नाही. आंतर नॉलेज तर ज्यावेळेस गुरुच्या आशीर्वादानं होतं त्यावेळेसच खरी परिवर्तन मनुष्याचं होतं. म्हणजे आपल्या जीवनातलं आपण या भक्ती मार्गात जेव्हा येतो, याच्यातला एक अनुभव सांगतो. ज्यावेळेस मी आजारी पडलो, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला मटण खावं लागेल आणि चहा प्यावा सोडावं लागेल. त्याला सांगितलं मी चहा सोडणार नाही आणि मटणही खाणार नाही, तुझ्या टेबलवर जीव गेला तर हरकत नाही. पण आज 26 वर्ष झाले माऊली चहाचं थेंब नाही पिलो, का मटणाला शिवलो नाही. परंपरेतून आमचे वडील आई कोणीच मटणाला शिवलेलं नाही, मी पण नाही शिवलेलं. आणि ही वारी तुमची परंपरागत पिढ्यानपिढ्या चालू आहे? नाही, तुम्ही स्वतःपासून सुरू केली? आमचे वडील एक वेळेस आले या वारीत. ते ज्यावेळेस मी मॅट्रिकच्या शाळेत शिक्षण घेत होतो, ते मला म्हणे भाऊ तू एक वेळेस जाय म्हणे, वारीमध्ये खूप मस्त आहे काहीतरी. पण मी म्हणत वेडी लोक हे जातात भगवंताच्या नावानं काय 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 असं म्हणायचो मी. पण ज्यावेळेस मी या वारीत आलो प्रथम, तेव्हापासून मी मला थोडंसं वेगळं जाणवलं. आज जवळजवळ माझी ही वारी 14वी-15वी अशी. म्हणजे आपण म्हणू शकतो की भक्तीच्या शक्तीची महिमा काय वर्णव आहे, त्याला शब्द अपूर्ण पडतील आणि कागदावर लिहायला गेलं तर कागद अपूर्ण पडतील असं आपण म्हणू शकतो. फक्त ही श्रद्धा आपली मनापासून असावी आणि त्या चरणापर्यंत पोहोचावी. रामकृष्ण हरी माऊली.